जय शिवराय मंडळी, सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये, मेहनतीच्या आणि या संघर्षाच्या प्रवासामध्ये. तर आज आहे मंडे. तर मंडे मोटिवेशन घेऊन आपण निघालोय ऑफिसला. सकाळचे 6:30 वाजले आणि आपला गाडी शिकणारा भाऊ आज आला नाहीये कामानिमित्त. तर आपल्याला आज वेळ आहे. आता वाजलेत 6:50 वाजलेत. आता आपण चाललोय डोंबिवली स्टेशनला आहे. तर चाललोय मी आता शनी मंदिरला. तर मंडळी, एक गोष्ट सांगायची म्हणजे आपल्याला विरासतमध्ये काही भेटले नाही, फक्त आपल्याला विरासतमध्ये संघर्ष करण्याची ताकद भेटली. त्यामुळे त्या संधीचं आपल्याला सोनं करायचे. प्रत्येक मी मराठी माणसाला सांगेन, प्रत्येक मी मेहनत करणारा मुलाला सांगेन, मेहनत करत राहा. भले आपण आज दिवसभर गाडी चालवतो किंवा काही असू दे, ही मेहनत जरा थोडीशी तरी केलीच पाहिजे आपण, असं माझं म्हणणं आहे डेलीची. तर चला बघूया आजचा दिवस कसा असणार आहे. आणि आज ऑफिसमध्ये पण काम असणार आहे. ऑफिसमध्ये काय डेलीच काम असतं, ऑफिसमध्ये काम केलंच पाहिजे म्हणजे, नाही तर आपल्याला कामावरून काढून टाकतील. त्यामुळे दोन्ही ठिकाणी काम, रिक्षा पण झालेली पाहिजे आणि ऑफिसमध्ये पण काम केलं पाहिजे. दोन्ही ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक ठिकाणी जबाबदारीचं काम असतं मंडळी. आपल्या भरोशावरती आपल्याला कंपनी काम देते आणि सॅलरी देते. त्यामुळे आपण कामही केलेच पाहिजे त्यांना जसं पाहिजे तसं. तर बघूया आजचा दिवस कसा आहे. ओला वगैरे तर चालू केले. बघूया आजची कुठली ट्रिप. आज विचार केला ऐरोलीची ट्रिप घेऊन जाऊ. त्यासाठी मला आता शनी मंदिरला जायचं. सीएनजी वगैरे गाडीमध्ये फुल आहे, बघू शकता. तर चला बघूया आजचा दिवस कसा असणार आहे. तर व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या भावाला सपोर्ट म्हणजे भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी आत्ताच पोहोचलोय शनी मंदिरला, बघू शकता मागे शनी मंदिर इथे बघा. सकाळचे परफेक्ट 7:05 झाले. तुम्हाला थोडस गाडी चालून दाखवतो. गाडी बघत बघूया आज आपल्याला ट्रिप भेटे काय. तो पब्लिक ट्रिप तर पडतात, छोट्या मोठ्या ट्रिप पडतात. सुंदर हवा पण लागते इथं मस्तपैकी. झेंडा पण आपला फडकतो, बघू शकता. चला बघूया ट्रिप पडते का. खूप जणांना मंडळी प्रश्न आहेत की गाडी शिकवायची आयडिया कशी काय आली. कारण जवळजवळ मला वाटतं सकाळी 7:30 ते 7 पर्यंत ट्रिपचा स्पीड कमी असतो. कधी कधी भेटते. आता माझे 5 दिवस ऑफिस चालू असतं. 5 दिवसापासून मला कधी कधी 1-2 दिवस मला ट्रिप सकाळी 7 वाजता भेटते. तर 7:30 ते 7:30 हा 1 तास थोडासा मला फ्री वाटत होता. आणि मग ठरवलं मी की 6:30 ते अर्धा तास 7 म्हणजे आता मी दोघा जणांना गाडी शिकवली. एक जो पहिला शिकवलाय भावाला तो 6:30 वाजता परफेक्ट आहे. दुसरा पण भाऊ आहे तो मग 6:30 वाजता परफेक्ट होतो. त्यामुळे कसं माझं पुढचं नियोजन ओके होऊन जातं. 6:30, 7:10 पर्यंत गाडी शिकवून होते माझी. मग आम्ही शनी मंदिरला जाताना भाडं भेटतं आपल्याला, काही टेन्शन नाही. तर अशी आयडिया आली मला. आणि 1000 रुपये भेटतात, 200 रुपयेचा सीएनजी जातो. त्यामुळे ठीक आहे. आपल्या मराठी भावांना मोठं करायचं स्वप्न आहे. आपल्या मराठी भावांना पुढे न्यायचं स्वप्न आहे. प्रत्येक कोकणी भावाला मेहनत करायची शक्ती तर असते, पण पुढे न्यायचा सोर्स असतो त्यांच्याकडे. तर नक्कीच कशी वाटली माझी आयडिया मंडळी कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला गाडी शिकायची असेल तर आजच स्लॉट बुक करा. भरपूर जण फोन करतायत. अजून तिघ जणांना कंटेंट लाईन मध्ये आहेत. तर गाडी सर्वांना शिकवणार, पण तुम्हाला सर्वांना थांबावं लागेल. हळूहळू मी दिवसातून एकालाच गाडी शिकू शकतो. चला बघूया कुठली ट्रिप भेटते. थांबलोय शनी मंदिरला. मंडळी एक छोटीशी महापेची ट्रिप पडली आहे. ओलावरती आहे. 240 रुपये दाखवते. तर निघतोय घेऊन, कारण सकाळी तर आपल्याला टाइम पण संध्याकाळी पण लवकर काय. इथून 700 मीटर वरतीच पिकअप आहे. बघू शकता ओलावर ट्रिप पडली. मॅडमची आहे, तर मॅडमला फोन करतो पहिला. हा ताई, ओला बुक केलेलं. हा, कुठे आहे तुम्ही एक्झॅक्टली? शिवसेना शाखा. हा, ठीक आहे आलं तिथं. चला मॅडमला कन्फर्म पण केले, तर जाऊया मॅडमला पिकअप करा.
मंडळी फायनली आपण पोचलोय लोकेशन वरती. बघू शकता गाडीचा लुक आणि हे आहे पॅसेंजरचं लोकेशन. एकदम छोटीशी ट्रिप होती, 240 रुपयाची. आणि लवकर 7:30 वाजता मी आलोय भापेमध्ये. जाऊया ऑफिसला, कॉर्पोरेटला बी जगाला. सकाळी लवकर गेला आणि संध्याकाळी पण लवकर येऊ शकतो, त्यामुळे हा एक बेनिफिट चांगला असतो. ऑफिसचं पण, ऑफिसमध्ये पण वेळेवर पोहोचणं गरजेचं आहे. तर गाडीचा लुक कसा वाटतोय म्हणजे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर हे लोकेशन ओळखत असाल तर कमेंट नक्की करा. चला जाऊया कॉर्पोरेटला जगाला. तर मंडळी फायनली आपण पोहोचलोय ऐरोलीमध्ये. 20 किलोमीटर गाडी चालवली. 20 किलोमीटर गाडी चालवून पॅसेंजरला व्यवस्थित त्यांच्या ड्रॉप लोकेशनवर पोहोचवणे, नंतर आपण ऐरोली पार्किंगमध्ये येऊन कॉर्पोरेट ऑफिसला जाणे, असा हा प्रवास आहे मंडळी. हा इझी प्रवास नाही. कॉर्पोरेट रिक्षावाल्याची जर्नी इझी नाही, पण मला आत्मविश्वास आहे, माझा कॉन्फिडन्स असा आहे की बाई उद्या भविष्यामध्ये आपण एक चांगल्या यशाच्या शिखरावरती असू. म्हणून आजची मेहनत आहे मंडळी. आजच मेहनत केली तर आपण उद्या कुठेतरी यशाच्या शिखरावरती पोहोचू. कारण आपण मिडल क्लास फॅमिलीमध्ये भरपूर सारी स्वप्न अर्धीच राहतात. त्यामुळे नक्कीच डेलीचा मंडळी माझा 40 किलोमीटरचा प्रवास असतो. 40-45 किलोमीटर. कधी कधी बदलापूरचे भाडे लागतात तर 60-70 होऊन जातात. त्यामुळे हा संघर्ष खूप महत्वाचा आहे नक्कीच. आणि याच्यामध्ये खूप अनुभव पण येतोय. गाडी बघा पार्किंग गेली. तर चला जाऊया आता कॉर्पोरेट लाईफ जगायला. तर मंडळी चला जाऊया कॉर्पोरेट लाईफ जगायला. ऐरोलीच्या पार्किंग मधून निघालो होत्या, गाडी वगैरे पार्क केली. बघू शकता पार्किंग. भाऊ कुठे गायब झालेत. केली का रिसिप्ट? इथे गाडी नंबर सांगायला लागतो, 3715. ते आपले भाऊ आहेत. सबस्क्राईब करा बोला. चला जाऊया आता. इथे आपल्याला शेअरिंग ऑटो भेटेल. काकांचं कोण नाही गाडीत, आपण जाऊन बसूया. चला, मोठ्या गाड्या टन मारतात फक्त. इकडे गर्दी बघा. चल चला जाऊया आपण कॉर्पोरेट लाईफ जगायला. सकाळी सकाळी गर्दी बघा मनीष कॅफेमध्ये. पण जाऊया इराणी कॅफेमध्ये चाय प्यायला. एक चाय दे ना. चहा घेतली एक मस्तपैकी. ताईंचं काम चालू आहे जोरात. तर चहाचा मजा घेऊया आणि जाऊया ऑफिसमध्ये लॉग इन करायला. बघा चला. तर मंडळी फायनली आपलं लॉग आउट झालंय. चला जाऊया आता. तर मंडळी चला जाऊया आता. आपल्याला काही लाजून जमणार नाही, व्लॉगिंग करायचीच आहे. माइंडस्पेस मध्ये कॅमेरा चालू केलाय. सगळे सिक्युरिटी वाले पण बघतायत. बाहेरचा नजारा बघू शकता. सगळे आपले घरी चाललेत आपल्या आपल्या रस्त्याने. आपण पण मंडळी फायनली आपण पोहोचलोय पार्किंग मध्ये. मी आपली गाडी इकडे आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा इकडे गाडी आहे आपली. तर वाजलेत संध्याकाळचे परफेक्ट 6:30. आणि आपल्याला फ्रायडेला तर सुट्टी नाही आहे. थर्सडेला तर सुट्टी आहे. वीक ऑफ सेफ केलाय. म्हणजे कॉर्पोरेट वाल्यांची अशीच लाईफ आहे मंडळी. काही आले फंक्शन की वीक ऑफ सेफ, बस बाकी काही नाही.
कॉर्पोरेटवाल्यांना पण गव्हर्नमेंट सुट्टी डिक्लेअर केलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं म्हणजे कमेंट करून नक्की सांगा. एक बेनिफिट असतो की डबल पे भेटतो, त्यामुळे पब्लिक कामं करते. तर चला बघूया आपल्याला तर ट्रिप भेटते का. 7:30 झालेत, वेळ पण झाली ट्रिप पडायची. तो लेट सी ओला उबेर पण चालू केले. तर चला शेवटपर्यंत म्हणजे व्हिडिओ बघा, ट्रिप भेटते का आपल्याला. भिवंडीची ट्रिप आहे म्हणजे भिवंडी. हे ते लेक अपर ठाणे आहे ना, ती ट्रिप आहे. अपर ठाणे आपण आपल्या डोंबिवलीला जायचं. चला जाऊया. सकाळी 242 रुपयाची ट्रिप मारली, आता बघूया किती काय होते. चला मंडळी, बदलापूरची ट्रिप पडली, बदलापूरची, आणि 634 रुपये दाखवते. तर निघतोय आपण बदलापूरसाठी. चला जाऊया. बघू शकता ट्रिप तुम्ही. इथून ऐरोलीच्या बाहेरूनच आहे. ती दाखवते मीटर बघू शकता, 290 मीटरवर. चला जाऊया. मंडळी जय शिवराय. आत्ता जस्ट पोहोचलोय बदलापूरला, आणि 637 रुपये मंडळी भाडे झाले. जवळजवळ 1 तास 20 मिनिटं लागली, आणि 1 तास 30 मिनिटं जास्तच लागली बोला. आणि आपल्याला इकडून डोंबलची ट्रिप पडली होती. भाऊंना बोललो 5 मिनिटं थांबा, पण भाऊ काय थांबायला रेडी नाही. म्हणजे ठीक आहे, जरायला जाऊ द्यायचं, त्यामुळे आपण काय बोलून अर्थ नाही. उबेरवर पडली होती. 250 रुपयाची ट्रिप होती. मस्त कामच झालं असतं. 1000 रुपये झाले असते. पण काय गेलेल्याला आपण थांबू शकत नाही, त्यामुळे नक्कीच बघूया आता कुठली ट्रिप पडते. नाही तर आपलं आहेच शेअरिंग घेऊन जायचं. थोडा आताशे 8-10 मिनिटं झालीत. मला 9 पर्यंत घरी पोहोचायचं, त्यामुळे मला वाटतं 10 मिनिटं मी थांबू शकतो. ठीक आहे, लेट्स सी. तुमच्या सपोर्टमध्ये जर ट्रिप भेटली तर मजाच येईल. चला बघूया काय विषय आहे. आता ट्रिप मारली 634, 240, टोटल 874. तर चला जाऊया, बघूया कसा हिशोब आहे. आज 8:15 झालेत. कुठली ट्रिप पडते का बघू. मंडळी आता मी बदलापूर हायवेला आहे. बदलापूर KFCच्या थोडंसं पुढे, आणि सोबत ओला उबेर दोन्हीच चालू आहे. आपल्याला एक छोटीशी ट्रिप पडली होती उबेरची. पॅसेंजरला बोललो 5 मिनिटं थांबा फक्त, तर पॅसेंजरने कॅन्सल केली. म्हटलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मंडळी आयुष्यामध्ये असं होतं असं, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. जे आले त्यांच्यासोबत निघू आपण पुढे, जे नाही आले त्यांना आपण काय करू शकत नाही. तर चला जाऊया आता. 5 मिनिटं थांबतो आणि शेअरिंग घेऊन निघणार. ठीक आहे. मंडळी आता जस्ट पोहोचलोय डोंबिवलीला, पटेल डेअरीला आहे. आणि सकाळी 240, 637, आणि आता येताना फक्त 70 रुपये झाले. पण घरी मी वेळेवर पोहोचलोय. 9 वाजून 5 मिनिटं झाली. तर चला जाऊया घरी आता. पटेल डेअरीला आहे. तर मंडळी व्हिडिओ मी इथेच एंड करतोय. व्हिडिओ जर माझ्या संघर्षाचा, माझ्या मेहनतीचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या भावाला सपोर्ट करा. 8.5 तास ऑफिसचं काम करून तिकडून आपल्याला भाडं पडलं होतं बदलापूरला घेऊन. जवळजवळ 1 तास 20-25 मिनिटं लागली बदलापूरला पोहोचायला. परत बदलापूरवरून घरी येऊन डोंबिवली. म्हणजे संघर्ष म्हणजे हा छोटा नाही आहे. संघर्ष हाच संघर्ष मला म्हणजे उद्या एक दिवस नक्कीच यशाच्या शिखरावर नेईल. त्यामुळे थांबून जमणार नाही असं मी स्वतःला सांगितलंय. आणि माझा आत्मविश्वास आहे की एक दिवस नक्कीच हा संघर्ष, हा व्लॉग चॅनल, कॉर्पोरेट रिक्षावाल्याची जर्नी नक्कीच यशाच्या शिखरावरती पोहोचवेल मला. तर चला व्हिडिओ इथेच एंड करतो. त्याची टोटल कमाई ऑफिसचं काम करून 847, 900 समथिंग झाली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या.